सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी आज राष्ट्रमाता अहिल्याबाई यांच्या 298व्या जयंतीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी इथे व्यक्त होण्याची मला संधी दिलेली आहे, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू कामत सर, तसेच विचार मंचावरती उपस्थित माननीय कोळेकर सर, माननीय कांबळे सर आणि माननीय घारे मॅडम, तसेच विचार मंचासमोर उपस्थित आपण सर्व। आज आपण राष्ट्रमाता अहिल्याबाईंची जयंती साजरी करत असताना व्याख्यानाचा विषय घेतलेला आहे कर्तृत्वाची यशोगाथा, पुण्यश्लोक राष्ट्रमाता। विषय अनेक समोर येतात अहिल्याबाईंच्या संदर्भाने, पण हाच विषय घ्यावासा मला का वाटलं, कारण आपण सगळ्यांनी त्यांचं कर्तृत्व बघणं खूप गरजेचं आहे। आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच आजच्या पिढीला भारताचा इतिहास, संस्कृती आणि वैभवशाली भारताची गौरवशाली परंपरा, यथार्थ आणि सत्य माहिती असणं हेही तितकंच गरजेचं आहे। इतिहासाबाबत थॉमस कार्लाइल यांनी एक महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे। ते म्हणतात, हिस्ट्री ऑफ द नेशन इज द बायोग्राफी ऑफ इट्स ग्रेट मेन। याचाच अर्थ कोणत्याही देशाचा इतिहास म्हणजे त्या देशातील महान विभूतींची चरित्रे आणि अशा महान विभूतींबद्दलची माहिती। तर अशा अनेक महान रत्नांची या भारताला परंपरा लाभलेली आहे। इतिहास माहित असणे गरजेचे का आहे, तर ज्याप्रमाणे धर्मेणहीनः पशुभिः समानः, अगदी त्याचप्रमाणे इतिहासहीनः पशुभिः समानः। याचाच अर्थ ज्याला इतिहास माहिती नाही किंवा ज्याला इतिहास नाही तो पशु समान आहे, हे सर्वकाल सत्य आहे। भारतीय भूमी ही थोर योद्ध्यांची, मुत्सद्द्यांची आणि संत महात्म्यांची आहे। या सर्वांनी मानवतेच्या उत्थानाचं काम केलेलं आहे आणि ज्यांच्या राज्यात सर्वांना न्याय आणि पुरेसं अन्न होते असे राजाराम, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन असा संदेश देणारे भगवान श्रीकृष्ण, एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आणि अखंड भारताचा पाया रचणारे सम्राट चंद्रगुप्त, ज्यांच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं आणि ज्यांनी या संपूर्ण जगामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या संदेशाचा प्रचार केला, ते सम्राट अशोक। जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर। अशा प्रकारे आपल्या भारताला अनेक महान रत्नांची परंपरा लाभलेली आहे आणि या महावीरांपासून चालू झालेली भारताची गौरवशाली परंपरा पुढे वारसा रूपाने चालवताना छत्रपती शिवाजी स्वराज्याची निर्मिती करतात आणि स्वराज्याचे खऱ्या अर्थाने सुराज्य घडविण्याचे काम करतात। या सर्व महान शासक, तत्वज्ञ, संत यांच्या समर्थ वारसदार राष्ट्रमाता अहिल्याबाई। इतिहासाने पाणोपाणी जिची गायली गाथा, होळकरांची तेजस्वीती, पुण्यश्लोक माता। होय, आज मी आपल्या समोर मांडणार आहे एक भारतीय महान शासकांचा वारसा चालवणारी, जगाच्या इतिहासात सलग 28 वर्ष लोकाभिमुख राज्यकारभार करणारी एकमेव महाराणी, एक कुशल प्रशासक, संपूर्ण विश्वाने ज्यांचा एकमेव आदर्श राज्यकर्ती म्हणून गौरव केला, ती महान लोकमाता। कारण हातामध्ये शिवपिंड घेऊन साध्वी दानधर्म करणारी अशी अहिल्याबाईंची ओळख सर्वांना आहे, परंतु संपूर्ण भारतानेच नव्हे तर संपूर्ण विश्वाने त्यांच्या ज्या गोष्टीची दखल घेतली, ती अहिल्याबाईंची बाजू आज आपल्या सर्व भारतीयांना कळणे तितकेच गरजेचे आहे। अहिल्याबाईंचा काळ कोणता होता, तर इतिहासाचा मध्ययुगीन काळ। इसवी सन 1725 मध्ये चौंडीच्या मानकोजी शिंदे पाटलांच्या घरी त्यांचा जन्म झाला। त्यानंतर जवळपास वय 8 वर्ष असताना इसवी सन 1733 मध्ये त्यांचा विवाह माळव्यातील स्वराज्याचे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला। संसार चालू होता
त्या काळची मध्ययुगातली जर आपण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहिली तर सामाजिक परिस्थिती ही त्या काळातील महिलांसाठी काही खूप सहज सोपी साधी अशी नव्हती. त्या काळी महिलांना विविध प्रॉब्लेम्सला किंवा विविध समस्यांना सामोरे जावं लागत होते. मुख्य समस्या काय होत्या तर त्या काळी महिलांचं एक माणूस म्हणून अस्तित्वच मान्य नव्हतं. अगदी महिलांना इतकी कठोर किंवा जाचक वागणूक दिली जायची की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. महिलांना कुठलीही शिक्षणाची किंवा स्वतःच्या विकासाची साधनं तेव्हा उपलब्ध नव्हती. त्यांना पडदा पद्धतीचा सामना करावा लागत होता. एखाद्या महिलेच्या पतीचे जर निधन झाले तर तिला एकतर सती जावे लागे किंवा केशवपण करून एखाद्या अंधाऱ्या बंद खोलीमध्ये स्वतःला डांबून घ्यावे लागत असे. आणि अशा पद्धतीने त्या महिलेचं जीवन म्हणजे एक काळाकुट्ट अंधार नरकासमान जीवन ज्याला म्हणू किंवा जिवंतपणी मरण यातना ज्याला म्हणू अशा पद्धतीचं त्यावेळी महिलांचं जीवन होतं. परंतु राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत सूरजमल जाटाशी लढता लढता जेव्हा युवराज खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला त्यानंतर अहिल्याबाईंना मल्हाररावांनी सती जाऊ दिले नाही. त्यांनी त्यांना गळ घातली की मी असं समजेल की अहिल्या मेली, माझी सून मेली आणि माझा पुत्र खंडेराव जिवंत आहे असं मी समजेल, तर तू सती जाऊ नकोस. त्या काळी सासऱ्यांची ही विनंती मान्य करून समाजातील प्रचलित रूढी परंपरांना छेद देत त्या झुगारून अहिल्याबाई सुद्धा सती गेल्या नाहीत. एक प्रकारे आपण अहिल्याबाईंना विद्रोही सुद्धा म्हणू शकतो. कारण मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड 18व्या शतकामध्ये हे एवढं मोठं धाडस करणं ही खूप मोठी गोष्ट होती. आज आपल्याला थोड्याफार समस्या आल्या तरी आपण खचून जातो. आज आपण कुठेतरी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा कमजोर पडतो किंवा आपण 21व्या शतकात आज महिला सबलीकरणाची गरज आपल्याला भासते, स्त्री पुरुष समानतेची गरज आज आपल्याला भासते 21व्या शतकात. परंतु 18व्या शतकामध्ये जिथं महिलांना अतिशय कठोर वागणूक दिली जायची त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला मुलाचा दर्जा दिला. आज आपण मुलगा मुलगी एक समान म्हणत असताना स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा यामध्ये भेद करू नये असं आपण म्हणतो. पण 18व्या शतकामध्ये त्या तत्कालीन समाजाला मल्हाररावांनी जे बाळकडू दिलं सामाजिक परिवर्तनाचं दृष्टिकोनाचं एक काळाच्या 300 वर्ष पुढे असणारी दृष्टी त्यावेळी मल्हाररावांनी दिली. आणि 300 वर्ष पुढचा विचार त्यांनी त्यावेळी फक्त दिलाच नाही तर आपल्या कृतीतून तो सिद्ध केला. राष्ट्रमाता अहिल्याबाई या सती न जाता जेव्हा त्यांनी जीवन जगण्याचा निर्णय घेतला त्यावेळी खंडेरावांच्या चितेसोबत त्यांनी आपले सर्व अलंकार जडजवाहिरे जे काही म्हणून एक राज्याची स्वामिनी म्हणून उपभोगाच्या भौतिक उपभोगाच्या वस्तू असतील त्यांनी त्यांचं दहन केलं. आणि या राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी महासतीचं वाण आपल्या पदरी घेतलं. एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा त्यांनी स्वीकार केला. अंगावर एक पांढरे शुभ्र पातळ, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, कपाळी चंदनाचा टिळा असा त्यांचा पोशाख होता किंवा अशी त्यांची वेशभूषा होती. जेव्हा त्या राज्यकारभार करायच्या तर त्यांच्या हातामध्ये शिवपिंड नक्की असायची. कारण त्यांची अशी धारणा होती की आज मी या राज्याची स्वामिनी म्हणून जे काही करेल याचं उत्तर मला भगवान शंकराला देणं आहे किंवा ईश्वराला मला जाब द्यायचा आहे. मी जे काही काम करेल ते लोकोपयोगी असेल, लोकांसाठी असेल आणि याचा कुठेतरी मला जाब द्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी हातामध्ये शिवपिंड धारण केली. त्यांच्या ज्या काही राज आदेश निघायचे त्या आदेशांच्या शेवटी श्री शंकर आज्ञे करून असं लिहिलेलं असायचं. जेणेकरून हे त्यांनी एक विचार रुजवला की राज्य शिवार्पण केलं. आपण म्हणतो राज्यावरती तुळशीपत्र ठेवली पण वास्तविक तसं नव्हतं. तर त्यांनी राज्य शिवार्पण केलं म्हणजे मी या राज्याची स्वामिनी किंवा राणी नसून या राज्याची फक्त एक गार्डियन आहे. या राज्याची फक्त एक गार्डियन आहे, या राज्याची मी पालक आहे आणि या राज्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मलाही जाब विचारणार कोणीतरी आहे. ही धारणा राज्यकर्त्यांमध्ये अशी धारणा असणं
18व्या शतकामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यावेळी सर्वत्र राजशाही अस्तित्वात होती. मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड राजकीय दृष्ट्या पाहिला तर तो राजकीय कुरघड्यांचा, अशांततेचा, अराजकतेचा आणि आक्रमणांचा होता. परंतु अहिल्याबाईंनी आपल्या 28 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही कोणत्याही राज्यावरती राज्य विस्तारासाठी आक्रमण केलं नाही. राज्य विस्ताराची ज्यांना हाव होऊ नये किंवा लालसा वाटू नये एवढ्या संपन्न राज्याची स्वामिनी असतानाही अशा केवळ एक साध्वी अहिल्याबाईच असू शकतात. त्यांचा जीवनपट आपण थोडक्यात पाहत असताना त्या राणी कशा पद्धतीने झाल्या हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी राज्यकारभार कसा केला, त्यांनी दानधर्म किती केला, किती मंदिरे बांधली, धर्मशाळा, अन्नछत्र, सदाव्रत, पाणपोया असे हिमाचल त्यांचं निर्माण कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यासोबतच त्यांचं प्रशासन देखील आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यांच्या प्रशासनाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं न्यायदान. त्यांच्या काळात प्रजेला मोफत आणि जलद न्याय मिळत असे. अहिल्याबाईंचं राज्य एकमेव असं राज्य होतं ज्यांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी राज्यातील कोणतीही प्रजा अगदी सहजपणे राहू शकत होती. अगदी सहजपणे सर्वांना तिथे प्रवेश मिळायचा आणि त्यांना न्याय मिळायचा. जेव्हा आपापसातील तंटे घेऊन लोक जायचे तर ते अशा पद्धतीने त्यांचं न्यायदान होतं की वाद करणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत असत किंवा त्यांचं कौतुक करत असत, त्यांच्यावर प्रेम करत असत. या जगामध्ये अनेक राण्या महाराण्या होऊन गेल्या. सर्वांना राज्याची राणी म्हणून, महाराणी म्हणून खूप मान सन्मान मिळाला, परंतु लोकांची माता म्हणून आणि लोकांनी ज्यांना देवी म्हणून पूजन केलं त्या केवळ राष्ट्रमाता अहिल्याबाई साहेबच आहेत. जगामध्ये एकमेव उदाहरण आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी रक्षकच भक्षक झाल्याचं पाहतो, पण अहिल्याबाईंच्या प्रशासनामध्ये त्यावेळी भिल्ल ही जी जमात होती ती जंगलामध्ये राहायची आणि जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार करायची किंवा त्यांना त्रास द्यायची. अहिल्याबाईंनी या भिल्लांवरती त्या प्रवाशांच्या संरक्षणाची जिम्मेदारी सोपवली. त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतजमीन दिली आणि तसेच त्यांना भिलकवडी नावाचा प्रवाशांकडून कर घेण्याचीही परवानगी दिली आणि त्या प्रवाशांच्या रक्षणाची जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवली. जगामध्ये एकमेव उदाहरण आहे जिथे भक्षकांना त्यांनी रक्षक बनवलं. एकाही राजाकडून, महाराजाकडून, राणीकडून, महाराणीकडून हे कार्य झालेलं नाही आणि या सर्व गोष्टींमुळे राष्ट्रमाता अहिल्याबाई एकमेव द्वितीय ठरतात संपूर्ण विश्वामध्ये. संपूर्ण विश्व त्यांना एक आदर्श प्रशासक म्हणून जेव्हा बघतं किंवा त्यांचा गौरव करतं तेव्हा त्यांच्या प्रशासनातील अनेक बाबी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांची न्यायदान पद्धत पाहिली. त्यांच्या प्रशासनाचं दुसरं वैशिष्ट्य होतं परराष्ट्र नीती. त्यांची आदर्श परराष्ट्र नीती. आज आपण भारतामध्ये फॉरेन डिप्लोमॅसी वापरली जाते किंवा फॉरेन अँबॅसेडर्स आपल्याकडे असतात. त्यावेळी 18व्या शतकामध्ये अहिल्याबाईंच्या दरबारात वेगवेगळ्या 25 संस्थानांचे वकील त्यांच्या दरबारात होते आणि त्यांचे वकील इतर राजांच्या दरबारामध्ये होते. म्हणजे आदर्श परराष्ट्र नीती. आणि याचा उपयोग त्यांना कसा झाला तर त्या काळी आपले राज्य तसेच आसपासच्या संस्थानांमध्ये कुठे काय चाललंय याची खबर त्यांना मिळायची आणि त्यांची ही खबर इतरांना असायची. अहिल्याबाईंचं प्रशासन आणि त्यांचा राज्यकारभार, त्यांची निर्माण कार्य इतक्या चांगल्या पद्धतीने चालू होती की वास्तविक पाहता त्या काळी त्यांच्या भारताचा जर विचार केला तर तत्कालीन भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम शासकांचं राज्य होतं. या मुस्लिम शासक राज्यामध्ये देखील अहिल्याबाईंनी आपली निर्माण कार्य केली आणि त्यांना अडवण्याची हिंमत कोणाची झाली नाही. उलट त्यांना त्या मुस्लिम शासकांनी सुद्धा मदतच केली. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर हैदराबादचे निजाम असतील किंवा टिपू सुलतान असतील, मुक्त कंठाने अहिल्याबाईंची प्रशंसा करतात. या भारतामध्ये दोनच राजांना असा मान सन्मान मिळाला किंवा गौरव मिळाला की त्यांच्या शत्रूंनी त्यांचं कौतुक केलं. एक छत्रपती शिवाजी महाराज,
त्यांच्या मृत्यूच्या वेळी औरंगजेबाने उद्गार काढले की हे परवरदिगार, तेरा लाख लाख शुक्र है कि तूने मुझे शिवा जैसा दुश्मन दिया. आणि अहिल्याबाईंच्या बाबतीतही हैदराबादचे निजाम आणि टिपू सुलतान यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपले हितचिंतक, आपली प्रजा किंवा आपल्याबद्दल प्रेम, आपुलकी, आदर असणारे आपलं कौतुक करतात, आपल्याला मान सन्मान देतात. ही खूप सहज साधी गोष्ट आहे. पण आपला शत्रूच आपलं कौतुक करतो, यातूनच त्या व्यक्तीचं महानपण सिद्ध होतं आणि त्या व्यक्तींना आपण महान म्हणू शकतो. अहिल्याबाईंच्या परराष्ट्र नीती धोरणानुसार त्यांच्याकडे वकील होते आणि त्यांचे वकील इतर दरबारात होते. पण ही बातमी पोहोचवण्यासाठी गरज होती ती टपाल व्यवस्थेची. 16व्या शतकामध्ये शेरशाह सुरीने भारतात सर्वप्रथम टपाल व्यवस्था सुरू केली आणि ती उत्तर भारतापुरती मर्यादित होती. परंतु अहिल्याबाईंनी जेव्हा त्यांची टपाल व्यवस्था चालू केली, त्यांची टपाल व्यवस्था अगदी इंदोर, महेश्वर पासून पुण्यापर्यंत म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत त्यांनी टपाल व्यवस्था सुरू केली. यामध्ये त्यांच्या टपाल व्यवस्थेचे विविध टप्पे होते. आज आपण टपाल करताना स्पीड पोस्ट, रजिस्टर, तार या सर्व गोष्टी वापरतो. अगदी या सर्व गोष्टी त्यांनी 300 वर्षापूर्वी वापरलेल्या होत्या. त्या काळीही वेगवेगळ्या प्रकारचं टपाल पाठवण्यासाठी वेगवेगळा शुल्क आकारला जायचा आणि त्यानुसार ते टपाल पाठवले जायचे. त्यासाठी वाहक म्हणून व्यक्ती असायचे, घोडे असायचे. घोडेस्वारांचाही वापर केला जायचा टपाल वाहक म्हणून. अशा पद्धतीची त्यांची टपाल व्यवस्थाही होती. राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी आपल्या प्रशासनात आपल्या प्रजेला सर्वोपरी मानले आणि शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य घटक आहे, तो अन्नदाता आहे आणि शेतकरी जगला तरच आपलं राज्य जगेल, आपलं राज्य टिकेल याची जाणीव त्यांना होती. आजही आपण म्हणतो शेतकरी बळीराजा हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. 18व्या शतकामध्ये हे जाणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष सोयी सवलती दिल्या आणि शेतकरी कशा पद्धतीने जास्तीत जास्त भरभराट करेल याकडे लक्ष दिलं. त्यावेळी जर शेती पिकली तरच शेतकऱ्यांकडून कर घेतला जायचा, जो शेतसारा असतो. शेती पिकली तरच कर, उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये कर. एकदा कर दिला की नंतर कुठलाही त्रास शेतकऱ्यांना होत नसे. त्याचप्रमाणे दळणवळण, व्यापार यासाठी सुद्धा अगदी मोजका आणि ठराविक प्रमाणात कर असायचा, जो एकदा दिला की त्यानंतर कुठेही त्यांची अडवणूक व्हायची नाही किंवा त्यांना त्रास दिला जायचा नाही. ही शेतकऱ्यांविषयीचं शेतीपूरक धोरण अवलंबताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी 9/11 कानून अस्तित्वात आणला. हा 9/11 कानून काय होता तर प्रत्येक शेतकऱ्याने 20 झाडं लावणं त्यांनी कंपल्सरी केलं. आता ही 20 झाडं कोणती असतील तर आंबा, चिंच, नीम, बाभूळ, औदुंबर, वड, पिंपळ अशी झाडे. अशा प्रकारची 20 झाडे प्रत्येक शेतकऱ्याने कंपल्सरी लावायची. त्यातील 11 झाडे ही राज्य शासनाची असतील आणि 9 झाडे ही शेतकऱ्याची असतील. 9 झाडांचं उत्पन्न शेतकऱ्याला आणि 11 झाडांचं उत्पन्न राज्याच्या तिजोरीमध्ये. याचा फायदा काय झाला तर याचं संगोपन करण्याची जिम्मेदारी ही कंपल्सरी शेतकऱ्यावर होती. पण याचा फायदा काय झाला, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती झाडं असायची आणि ही सर्व झाडं आपण सायन्सचे स्टुडंट्स म्हणून किंवा अभ्यासक म्हणून आपण जाणतो, ही सर्व झाडं पाणी शोषून घेतात, मुळांमध्ये पाणी शोषून घेतात आणि ते जमिनीतील गारवा जपून ठेवतात. जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण टिकून राहतं. यामुळे काय झालं, तत्कालीन लॉर्ड स्टुअर्ट यांनी केलेल्या नोंदींनुसार आपल्याला पाहायला मिळतं की भारतामध्ये विविध ठिकाणी दुष्काळ पडलेला होता. राजपुताना असेल, बुंदेलखंड असेल, दक्षिण भारत असेल, बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. परंतु 28 वर्षाच्या राज्यकारभाराच्या प्रशासनाच्या काळात अहिल्याबाईंच्या राज्यात एकदाही दुष्काळ पडला नाही. एकदाही जमीन त्यांची बंजर झाली नाही. पाण्याचं इतकं चांगलं नियोजन त्यांनी केलेलं होतं, पर्यावरणासाठी इतकं छान पर्यावरणपूरक धोरण अवलंबलेलं होतं की आज आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देत झाडांना अगदी शासकीय कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात. त्यावेळी त्यांनी शासकीय कार्यक्रमच राबवला, परंतु त्यावेळी जे त्यांनी केलं ते आज आपल्याला करावं लागतंय. याचाच अर्थ काय तर त्यांची दृष्टी
किंवा त्यांचे विचार हे काळाच्या 300 वर्ष पुढे होते असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही, कारण आजही आपल्याला त्याच गोष्टी अवलंब कराव्या लागत आहेत. या 9/11 कानूनच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 20 झाडे तर लावायला लावलीच, पण रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली. राज्याच्या दोन्ही बाजूंना जिथे ओसाड जमीन असेल त्या ठिकाणी झाडांची लागवड केली. परिणामी राज्यातील वातावरण शीतल, थंड, उपजाऊ जमीन, पाणी भरपूर अशा पद्धतीचं राहिलं. दुसरं एक त्यांच्या प्रशासनाचं वैशिष्ट्य होतं त्यांची जलनीती. जलनीती काय होती तर राज्यामध्ये दुष्काळ पडू नये किंवा राज्यातील जनतेला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी विहिरी, बारवा, तलाव यांचं बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नद्यांच्या काठांवरती त्यांनी घाट बांधले, हेही आपल्याला प्रकर्षाने दिसून येतं. परंतु त्यांचा जो एक वेगळा उपक्रम होता, नदीच्या मुख्य प्रवाहापासून एक छोटा प्रवाह काढणे आणि तो छोटा प्रवाह जी धुणी, कपडे धुणे किंवा इतर सांडपाण्यासाठी म्हणून लागणारं पाणी जे वापरणं असेल त्यासाठी तो नदीच्या छोट्या प्रवाहाचा वापर केला जायचा, जेणेकरून मुख्य प्रवाहातील पाणी शुद्ध, स्वच्छ आणि सगळ्यांना उपयुक्त असं राहील. हा जो प्रकार होता यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी होतं, पिण्यासाठी मुबलक पाणी होतं आणि या सर्व जलनीतीमुळे त्यांच्या राज्याची भरभराट अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. शेजारच्या राज्यांमध्ये दुष्काळ असताना त्यांच्या राज्याला दुष्काळाने स्पर्शही केला नाही. त्यानंतर आपण पाहतो की राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी त्यांचं प्रशासन चालवत असताना त्यांनी अनेक निर्माण कार्य केली. लाखो मंदिरांचं निर्माण केलं, हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. 4 धाम जे आपण म्हणतो त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळी निर्माण कार्य केली. कुंड निर्माण केले, बारवा, अन्नछत्र, सदाव्रत, पाणपोया, धर्मशाळा यांची कामं केली. 4 धाम तसेच 7 पुरी. कदाचित आपल्या सर्वांना आपल्या धार्मिक स्थळांमधल्या 7 पुरी आज माहितही नसतील. अशा 7 पुरी, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणची जीर्णोद्धाराची कामं केली. या ठिकाणी त्यांनी निर्माण कार्य केली आणि ही निर्माण कार्य या ठिकाणी करत असतानाच त्या काळी केदारनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर, सोरटी सोमनाथ ते परत केदारनाथ असा एक सुवर्ण चौकोन त्यांनी आपल्या लोकहितकारी कामांनी तयार केला. मागच्या 2 दशकांमध्ये भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी याच गोष्टीचा आधार घेत जो अहिल्याबाईंनी 250 वर्षापूर्वी कावड मार्ग तयार केला होता, हा सुवर्ण मार्ग जोडला होता, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी याच गोष्टीचा आधार घेत रस्ते जोडण्याचं काम हाती घेतलं आणि रस्त्यांच्या माध्यमातून देश जोडायचं काम त्यांनी हाती घेतलं. इतिहासामधून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते. आपण आज काय करतोय, कशासाठी करतोय आणि आपल्या कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होऊ शकतात यासाठी नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते. आणि अहिल्याबाईंचं हे जे त्या काळचं कावड मार्ग असेल, निर्माण कार्य असेल, त्याची प्रेरणा आजही आपल्याला उपयोगी पडते. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अहिल्याबाई या धार्मिक होत्या. त्यांनी अनेक ठिकाणी दानधर्म केला, धर्म कार्यावरती पैसा खर्च केला. काही साहित्यिक आक्षेप सुद्धा घेतात की त्यांनी धर्म कार्यावरती किंवा धार्मिक गोष्टींवरती खर्च न करता सैन्य व्यवस्थेवर लक्ष द्यायला हवं होतं, असा आक्षेप करतात. वास्तविक पाहता हे इतिहासकार म्हणून घेणं अपमानास्पद आहे. अशा व्यक्तींचं इतिहासकार म्हणून घेणं अपमानास्पद आहे. ते यासाठी की त्यांच्या कार्यामागची तुम्ही प्रेरणा पाहिली का, त्यांचा उद्देश पाहिला का. आपण जेव्हा म्हणतो की त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम शांत होतं, प्रजा अगदी उन्नत होती, समृद्ध होती असं जेव्हा म्हणतो, त्याची कारण काय असू शकतात. जर एखाद्या राज्याची महाराणी फक्त दानधर्मच करत असेल तर संपूर्ण प्रजा सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ शकते का, तर याचं उत्तर नक्कीच नाही आहे. कारण दानधर्म करणारी राणी जर भेटली तर प्रजेला पुरेसं अन्न मिळेल हे आपण मान्य करू शकतो की बाबा 2 वेळचं त्यांना पोटाला खायला मिळतं, पण प्रजा समृद्ध आहे का, आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे का, तर याचं उत्तर नाहीच येईल. पण त्यांच्या राज्यातली प्रजा तर समृद्ध होती. ती काय होती, त्यांचं दानधर्म आणि त्यांची निर्माण कार्य. अखंडितपणे
निर्माण कार्य चालू होती, मंदिर असतील, मस्जिद असतील, पीर दर्गे असतील, या सर्व गोष्टींसाठीचं निर्माण कार्य असेल, घाट, बारवा, नद्या, तलावांची निर्मिती, धर्मशाळा, अन्नछत्र, पाणपोया या सर्व माध्यमातून जे त्यांचं निर्माण कार्य चालू होतं त्या ठिकाणी अखंडितपणे कामगारांची गरज तर असणारच. प्रजेच्या हाताला काम मिळावं केवळ यासाठीच या सर्व निर्माण कार्यांचा घाट त्यांनी घातला असावा असं आपण म्हणू शकतो. सम्राट अशोकाने अखंड भारत निर्माण केला, पण आज तो अखंड भारत टिकून आहे का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल की सांस्कृतिक दृष्ट्या आजही अखंड भारत टिकून आहे, कारण राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी आपल्या निर्माण कार्यातून सांस्कृतिकरित्या संपूर्णपणे अखंड भारत जोडून ठेवलेला आहे. कारण त्यांचं निर्माण कार्य अटक ते कटक, अगदी पशुपतीनाथ मंदिर, दक्षिणेमध्ये कन्याकुमारी पर्यंत आणि उत्तरेला बद्रीकेदार पर्यंत संपूर्ण अखंड भारत त्यांनी सांस्कृतिकरित्या जोडून ठेवला. आणि मग सम्राट अशोकाच्या या समर्थ वारसदार ठरतात की नाही, तर याचं उत्तर आपल्याला हो असंच मिळतं. भारताचा इतिहास सांगताना आज जगभरामध्ये भारताची ओळख, आज जे आपलं सिंबल आहे अशोक चक्र किंवा अशोक स्तंभ यांचा जो आपण स्वीकार केलेला आहे, भारताची ओळख जगामध्ये सम्राट अशोकाचा भारत, गौतम बुद्धांचा भारत अशी जेव्हा केली जाते, तर त्याच बरोबरीने एक आदर्श राज्यकारभार करणारी महाराणी या देशात होऊन गेली, म्हणून अहिल्याबाईंचा भारत अशी ही जगभरात ओळख आहे आणि याची ओळख आपल्याला नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे. आपल्याच देशामध्ये 18व्या शतकामध्ये कोण्या एका महिलेने इतकं उत्तम प्रशासन केलं की पूर्ण जगभरात, पूर्ण विश्वाने त्यांची दखल घेतली आणि आज आपण त्यांच्याकडे पाहताना केवळ एकाच दृष्टिकोनातून पाहतो. देवी म्हटलं की त्यांचा पराक्रम, त्यांचं कौशल्य, त्यांची मुत्सद्देगिरी, त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य, सगळं काही देवी या शब्दाच्या पाठीमागे झाकलं जातं. आपण कुठेतरी ते पुढे आणणं गरजेचं आहे. अहिल्याबाईंची सैन्य व्यवस्था कशी होती, कारण हे सर्व दानधर्म करत होत्या, निर्माण कार्य करत होत्या, तर मग त्यांच्याकडे सैन्य व्यवस्था होती की नाही? जगातली पहिली सशस्त्र महिलांची फौज त्यांनी तयार केली. जगातली पहिली सशस्त्र महिलांची फौज त्यांनी तयार केली. त्यांची सैन्य व्यवस्था इतकी उत्तम प्रकारची होती की त्या काळी त्यांच्याकडे पाश्चात्य पद्धतीने प्रशिक्षित सैन्य सुद्धा होतं. आणि त्यांच्याकडे ड्युडरनेक नावाचा एक पाश्चात्य अधिकारी, सैन्य अधिकारी सुद्धा होता. काही लढायांमध्ये त्यांनी त्यांच्याकडे नेतृत्वही दिलेलं होतं. हे सर्व जर पाहिलं तर त्यांची सैन्य व्यवस्था किती प्रबळ होती हे आपल्याला दिसून येतं. त्यांच्या सैन्य व्यवस्थेच्या बाबतीत किंवा एक दयाळू असणारी, प्रेमळ असणारी, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी, आध्यात्मिक असणारी महाराणी लढाऊ असू शकते की नाही? तर हो, त्या खूप लढाऊ वृत्तीच्या होत्या, बाणेदार होत्या, स्वाभिमानी होत्या. वेळ प्रसंग पडलाच तर त्यांनी गुन्हेगारांना कापून टाकण्याचीही शिक्षा दिलेली आहे. एक उदाहरण इतिहासामध्ये हेही आहे की एक भिल्ल खूप मोठा गुन्हा घडल्यामुळे त्यांनी त्याला अगदी कापून टाकण्याची सुद्धा शिक्षा दिली. आपण अहिल्याबाईंकडे पाहताना नेहमीच एक सात्विक, साध्वी, प्रेमळ स्त्री म्हणून पाहतो, पण त्या तेवढ्याच कठोरही होत्या. कठोर कशासाठी? न्यायासाठी. न्यायनिष्ठुर होत्या. हे पाहत असतानाच त्यांच्या सैन्य व्यवस्थेचा किंवा त्यांच्या सैनिकी पराक्रमाची गोष्ट करायची म्हटलं तर चंद्रावतांनी त्यांच्या राज्यावरती आक्रमण केलं. या चंद्रावतांचा बिमोड करण्यासाठी त्या स्वतः रणांगणावरती उतरल्या. एक आदर्श राज्यकारभार करणारी, एक आदर्श प्रशासक, एक उत्तम सेनानी सुद्धा असते हे त्यांनी आपल्या या कृतीतून सिद्ध केलेलं आहे. जेव्हा 1767 मध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहिल्याबाईंचे सुपुत्र युवराज मालेराव सुभेदार झाले. एक वर्षभराच्या आतच मालेरावांचा मृत्यू झाला आणि परिस्थिती अशी बनली की आता होळकर राज्यामध्ये एकही पुरुष राज्यकर्ता शिल्लक नाहीये. या परिस्थितीचा
फायदा तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण करून होळकर राज्य हडप करण्यासाठी घेण्याचं ठरवलं आणि तो बेत आखला. तसं त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी नर्मदा तीरावरती सैन्याचा तळ ठोकूनही बसले, परंतु अहिल्याबाईंना याची कुणकुण लागली. त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं, जो की त्यांच्या प्रशासनातील अतिशय महत्वाचा भाग आहे, त्यांचं गुप्तहेर खातं. त्यांच्या गुप्तहेर खात्याकडून त्यांना ही माहिती मिळालेली होती. त्यामुळे त्यांनी राघोबादादांनी जे हे स्वारी करण्याचं ठरवलेलं होतं, तर त्याला हे युद्ध न होऊ देताच त्यांनी ती लढाई जिंकली होती. कशी जिंकली होती? त्यांनी राघोबादादांना पत्र पाठवलं आणि पत्रात अगदी ठासून सांगितलं की तुम्ही माझ्यावरती आक्रमण करणार असाल, सैन्य घेऊन मी सुद्धा तयार आहे. आपली भेट रणांगणावरच होईल. यदा कदाचित मी हारले तरी एवढा काही परिणाम होणार नाही, कारण एका पुरुषाकडून एक स्त्री हारली म्हणून समाज हे सहजपणे स्वीकारेल, माझा अपमान होणार नाही. पण तुमच्या समोर मी माझी 500 लढाऊ महिलांची फौज घेऊन उभी आहे. जर तुम्ही हरलात तर जगाला काही तोंड दाखवणार आहात ते तुम्ही ठरवा. आणि या अशा प्रकारे पत्र लिहून जो त्यांनी करारा जबाब दिला, त्यानंतर राघोबादादांनी अहिल्याबाईंना पत्र पाठवलं की मातोश्री, आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे मी आपलं सांत्वन करायला आलो होतो. 2 लाख सैन्याची फौज घेऊन सांत्वन करायला आलो होतो. एक करारी जबाब देणं कसं असू शकतं, किंवा याच्यातून आपल्याला शिकण्यासाठी अजून एक मुद्दा आहे की पुरुषी अहंकार किंवा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एका महिलेला राज्य करणं किती अवघड होतं आणि त्यांनी ते शिवधनुष्य अगदी लीलया पेललं. सगळ्यात महत्वाची गोष्ट यातून आपल्याला बघायला मिळते की त्यांनी युद्ध करणं टाळलं. युद्ध न करता तो हल्ला परतवून लावला, तर तो हल्ला होऊ दिला नाही. यामुळे काय झालं तर दोन्हीकडच्या सैन्याचा जीव वाचला, लोकांचे प्राण वाचले, युद्धामुळे होणारी हानी टळली. त्यांचे युद्धाबद्दल हेच विचार होते. 1761 मध्ये जेव्हा पानिपतचं 3रं युद्ध झालं आणि त्यानंतर पानिपत मधून परत निघणारे स्वराज्याचे जे काही सैनिक होते, त्यांची अवस्था पाहून त्या इतक्या हळहळत होत्या, त्यांना इतकं दुःख होत होतं की त्यांचं मन अगदी कातर होत होतं. आणि त्यावेळेपासून त्यांचा विचार होता की युद्ध न करणे, शांतीचा मार्ग स्वीकारणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये युद्ध करणं नेहमी टाळलं, पण जेव्हा कधी प्रसंग आला तर युद्ध करूनही उत्तर दिलं. चंद्रावतांचा बिमोड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. युद्धाबद्दलचे जे अहिल्याबाईंचे विचार होते की युद्धामुळे मनुष्यहानी होते, आर्थिक हानी होते, सामाजिक परिस्थिती बिघडते, राज्यात अशांतता येते, राज्याची सर्वच प्रकारे अधोगती होते, हे जे त्यांचे विचार होते ते आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. मागच्याच वर्षातलं उदाहरण आपण घेऊ शकतो, रशिया युक्रेन युद्धाचं. या युद्धामध्ये झालेली हानी केवळ त्या 2 देशांनाच झळ पोहोचली की संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागले, हे आपण पाहत आहोत. युद्धाविषयीचे जे त्यांचे हे विचार होते, त्या विचारांवरती त्या ठाम राहिल्या आणि त्यांनी युद्ध करण्याचं टाळत राहिल्या. युद्ध किती विनाशकारी आहे, त्यामुळे युद्ध टाळावंच हा त्यांचा संदेश होता आणि तो आजही आपल्याला लागू पडतो. सैन्य व्यवस्था झाली, प्रशासन झालं, जलनीती, शेतकऱ्यांसाठी, प्रजेसाठी संपूर्ण त्यांचं जीवन, त्यांचं राज्य प्रजेसाठी समर्पित होतं. अहिल्याबाई या काही कोणा एखाद्या साध्या किंवा कमी संपत्ती असलेल्या राज्याच्या राणी नव्हत्या. संपूर्ण भारतामध्ये त्यावेळी होळकर संस्थान एकमेव संस्थान होतं ज्यांच्याकडे खाजगीची संपत्ती वेगळी आणि राज्याची संपत्ती वेगळी होती. त्यांनी जी काही निर्माण कार्य, जी काही लोकोपयोगी कामे केली ती पूर्णपणे त्यांच्या खाजगीच्या संपत्तीतून केली. आता ही खाजगीची संपत्ती काय होती तर 1728 मध्ये मल्हाररावांनी होळकर राज्याची स्थापना केली. त्यानंतर 1740-45 च्या सुमारास छत्रपती शाहूंच्या आदेशाने एक ठराविक जमीन मल्हाररावांनी आपल्या पत्नी गौतमाबाई यांच्यासाठी देणगी म्हणून घेतली.
छत्रपती शाहूंकडून. का तर ते म्हणले सतत आम्ही युद्ध मोहिमांवरती असतो, आमच्या जीविताची देखील खात्री नाही, आमच्या पाठीमागे आमचा परिवार कसा जगेल, परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी साधन हवं, म्हणून त्यांनी ती जहागीर खाजगीची जहागीर मिळवलेली होती. आणि खाजगीची जहागिरीचा स्वतंत्र कारभार असायचा जो की ज्येष्ठ महाराणी बघायची. होळकर संस्थान एकमेव संस्थान होतं जिथं की खाजगीची संपत्ती वेगळी आणि राज्याची संपत्ती वेगळी. महाराणी गौतमाबाई साहेब यांच्या काळापासून ही जी खाजगीची संपत्ती वेगळी होती. अहिल्याबाईंच्या काळापर्यंत ही खाजगीची संपत्ती 16 कोटीची झाली. म्हणजे ज्यावेळी मल्हाररावांचा मृत्यू झाला त्यावेळी अहिल्याबाईंच्या हातात खाजगीची 16 कोटीची संपत्ती हातामध्ये आलेली होती. इसवी सन 1767 मध्ये 16 कोटीची खाजगीची संपत्ती आणि राज्याची संपत्ती वेगळी. जर एवढ्या संपन्न आणि श्रीमंत राज्याची ती महाराणी असेल तर त्यांनी कसं राहायला पाहिजे होतं. किंवा आज जर आपण पाहिलं आपल्याकडे जर एवढी संपत्ती असती, आज आपला ऐशो आराम थाट काय असला असता. आणि त्यांनी त्यावेळी कोणतं जीवन जगणं स्वीकारलं. साधी राहणी, उच्च विचारसरणी. आजही आपण या गोष्टींचा अवलंब करतो, अनेक महापुरुषांना करताना पाहतो. तर हा त्यांनी त्यावेळी अवलंबला आणि लोककल्याणाची सर्व कामे त्यांनी आपल्या खाजगीच्या संपत्तीतून केली. ही खाजगीच्या संपत्तीतून कामे करत असताना किंवा आपण जर भारतातील राजे महाराजे पाहिले तर एक सम्राट हर्षवर्धनचं उदाहरण आहे की ठराविक काळानंतर ते आपल्या प्रजेसाठी अशी दान धर्माची मोठमोठी कार्य करायचे, परंतु ते राज्याच्या तिजोरीतून करायचे, स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीतून नाही. राष्ट्रमाता अहिल्याबाई खाजगीच्या संपत्तीतून ही दान धर्माची किंवा लोकोपयोगी कामे करायच्या. आज आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणतो, लोकमाता म्हणतो, पुण्यश्लोक म्हणतो, देवी म्हणतो, गंगाजळ निर्मळ म्हणतो, शिवयोगिनी, कर्मयोगिनी, प्रातस्मरणीय अशा अनेक पदव्या त्यांना दिल्या गेल्या आहेत. आणि आज त्या 300 वर्षानंतरही टिकून आहेत. त्यांना या दिलेल्या पदव्या कुठल्याही पदवीदान समारंभ न घेता किंवा कुठल्याही विद्यापीठाकडून दिल्या गेलेल्या नव्हत्या, तर त्या त्यांच्या प्रजेनी दिलेल्या होत्या. प्रजा त्यांना देव मानत असे आणि प्रजा त्यांना आई मानत असे. त्या खऱ्या अर्थाने लोकमाता ठरतात. आणि असे तू हिमाचल संपूर्ण भारतभर त्यांनी कार्य केलं म्हणून त्या राष्ट्रमाता ठरतात. शिवशंकराला राज्य समर्पित करून त्यांनी राज्यकारभार केला म्हणून त्या शिवयोगिनी ठरतात. तर प्रजेचं सुख, प्रजेची उन्नती आणि प्रजेसाठीच सर्व काही आणि त्यासाठी आपल्यावर आलेल्या अनेक कठोर प्रसंगांचा बाऊ न करताही सतत कार्यतत्पर राहिल्या म्हणून त्या कर्मयोगिनी ठरतात. कुठल्या परिस्थितीचा त्यांनी सामना केला, वैयक्तिक आयुष्य त्यांचं किती काळकुंट होतं आपण पाहू शकतो. 1754 मध्ये मल्हाररावांचा 1754 मध्ये अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. 1761-62 च्या सुमारास आई समान त्यांच्या सासू गौतमाबाईंचा मृत्यू झाला. 1767 मध्ये सासरे मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला. 1768 मध्ये पुत्र मालेरावाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांचे जावई यशवंतराव फणसे यांचा मृत्यू झाला. यशवंतराव फणसेंच्या मृत्यूच्या पूर्वीच त्यांचा नातू नथोबा याचाही क्षयरोगाने मृत्यू झालेला होता. सांगता सांगता सांगण्याची ही गोष्ट राहून गेली की अहिल्याबाईंच्या प्रशासनाचा भाग त्यांच्या एकुलता एक नातू नथोबा याचा जेव्हा क्षयरोगाने मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी त्या काळात आपल्या राज्यामध्ये क्षयरोगासाठी संशोधन केंद्र उभारलं. वैज्ञानिक दृष्टिकोन, आज 21व्या शतकात आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं किती कठीण जात आहे, जो की त्यांनी त्या काळी जोपासला. अशा पद्धतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जवळच्या सर्व नातलगांचे मृत्यू पाहिले. इतकंच नव्हे तर जावई यशवंतराव फणसे यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी सती गेली. ज्या लोकमातेनी आपलं संपूर्ण आयुष्य विधवांचा सन्मान किंवा सती प्रथेला विरोध यासाठी वाहिलं, त्यांची स्वतःची मुलगी या बेशुद्ध अवस्थेत असताना सती गेली, हे त्यांच्या आयुष्यातील खूप मोठं दुःख आहे.
जवळच्या 27 नातेवाईकांचे मृत्यू आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 17-18 सतींच्या किंकाळ्या यांनी ज्यांचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, त्या लोकमातेच्या वेदना यांची कल्पना आपण करू शकतो का? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा काळाकुट्ट भाग जरी असला तरी त्यांचं प्रशासन मात्र शुभ्र धवल होतं आणि ते आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. प्रशासनातील निर्माण कार्य, त्यांनी जे मंदिर, बारव, विहीर, घाट, तलाव, रस्ते बांधले, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची ओळख देईल कारण खूप मोठं निर्माण कार्य आहे. त्यापैकी मंदिरांच्या 2 घटना सांगेल. आज आपण ज्ञानव्यापी मस्जिद आणि काशी विश्वेश्वर मंदिर हा वाद पाहत आहोत. हा प्रश्न अहिल्याबाईंनी 250 वर्षापूर्वी सोडवला होता. 1785 मध्ये त्यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचं निर्माण केलं, जिथं आज आपण पूजा करतो. ज्ञानव्यापी मस्जिद जिथं आहे तिथं पूर्वी शिव मंदिर होतं, काशी विश्वनाथ मंदिर होतं, हे वास्तव आहे. परंतु त्या मंदिरावर मुघलांनी चढाई करून मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधली, जिला की आपण ज्ञानव्यापी मस्जिद आज म्हणतो. आपल्या हिंदू धर्मसंस्कृती मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या मंदिराची किंवा मूर्तीची अशी काही तोडफोड होते, ते भग्न होतं, तर त्याला आपण परत त्याची पूजा करत नाही. इव्हन आपल्या घरामध्ये जेव्हा आपली एखादी देवाची मूर्ती असते, आपण पाहतो पितळेची जरी मूर्ती असली आणि त्या मूर्तीवर आपण घेताना डोळे, नाक असं कोरलेलं असतं, तर पूजा करून करून वर्षानुवर्ष ती मूर्ती घरात असते आणि त्या मूर्तीची झीज होते. ते जे कोरलेले अवयव आहेत ते स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यावेळी आपण असं म्हणतो की ही मूर्ती आता भंग पावली आहे. त्यामुळे आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतो आणि दुसरी नवीन मूर्ती घेतो. ही आपली हिंदू धर्म संस्कृती परंपरा मान्यता आहे. अगदी याच धर्तीवरती अहिल्याबाईंनी मुघलांनी तोडफोड केलेल्या, भग्न केलेल्या त्या मंदिरामध्ये परत शिवलिंगाची स्थापना न करता त्या मस्जिदच्या समोर त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं प्रार्थनास्थळ, आपलं धर्मस्थळ निर्माण केलं. यामागे मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण हे बघतो तर आज आपण 250 वर्षानंतर वाद करण्याचं काहीच कारण नाहीये. आपली जी संस्कृती आहे त्यानुसार तर ते भग्न झालेलं आहे, आपण त्याची पूजा करू शकत नाही. आज का वाद करायचा? हा वेगळा भाग झाला. 250 वर्षापूर्वी सर्व धर्म समभावाची जी त्यांची दृष्टी होती ती आजही आपल्याला राष्ट्राची एकात्मता जोपासण्यासाठी तितकीच गरजेची आहे. संपूर्ण जगाला याची गरज आहे. अहिल्याबाईंचा सर्वधर्म समभाव काय होता हे काशी विश्वेश्वर मंदिराचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आहे सोरटी सोमनाथ मंदिराचं. सोरटी सोमनाथ मंदिराचं जीर्णोद्धार करताना किंवा मंदिराचं पुनर्निर्माण करताना तेथील दिवाबत्तीची सोय त्यांनी समोरच असलेल्या मस्जिद ट्रस्टला दिली. मस्जिद ट्रस्टकडे सोमनाथ मंदिराच्या दिवाबत्तीची आणि तिथल्या व्यवस्थापनाची जिम्मेदारी सोपवली. 18व्या शतकात गुण मिळाला. हे अभ्यासकांसाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा रिसर्च करणारे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे ठरणार आहे. अहिल्याबाईंचा कार्यकाळ म्हणजे इसवी सन 1725 ते 1795 आणि त्यांच्या राज्य शासनाचा कार्यकाळ म्हणजे इसवी सन 1767 ते 1795. हा अहिल्याबाई केवळ एक धार्मिक स्त्री नाही तर त्या कुशल प्रशासक होत्या. लोकांसाठी राज्य, लोकाभिमुख राज्यकारभार, लोकहिताचे निर्णय म्हणजेच लोककल्याणकारी राज्य अशी त्यांची धारणा होती. आज भारतीय राज्यघटनेमध्ये वेलफेअर स्टेट ही संकल्पना आपण पाहतो आणि त्यानुसार आपण भारताचा राज्यकारभार भारताच्या राज्यघटनेनुसार चालताना पाहतो. तर अहिल्याबाईंच्या राज्य प्रशासनातूनच भारतीय घटनेची प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसते. कारण त्या काळी त्यांनी केवळ राज्यातील प्रजेच्याच नाही तर जनावरे, पशु पक्षी, अगदी जलचर प्राणी यांच्या सुद्धा जीविताची काळजी घेतली होती आणि यांच्यासाठीची सुद्धा व्यवस्था केलेली होती. चराऊ कुरणे असतील, शेतकऱ्यांकडून काही ठराविक रक्कम देऊन पक्ष्यांसाठी शेती विकत घेतली असेल, पक्ष्यांना धान्य खाता यावं म्हणून, पाण्यामधील जलचरांना त्यांचं जीवन जगता यावं
पाण्यामध्ये कणकेचे गोळे सुद्धा टाकले जायचे. अशा पद्धतीने त्यांनी जो आदर्श राज्यकारभार केला, या देशातील त्यांच्या राज्यातील केवळ माणसांचीच नाही तर पशु पक्षी, झाडे, प्राणी, अगदी लहान सहान जीव यांची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. आज लोकशाहीत राजकारण हा अविभाज्य असा महत्वपूर्ण घटक आहे आणि राजकारणात कुणी यावे, काय यावे, राजकारण कसे करावे, का करावे, कुणासाठी करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला राष्ट्रमाता अहिल्याबाईंजवळ मिळतात. अहिल्याबाईंचा विचार घेऊन क्रांतीची ज्योत पेटवू आणि या अंधारलेल्या समाजाला लख प्रकाश देण्याचे कार्य होईल अशी अपेक्षा बाळगू. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. अहिल्याबाई पुण्यश्लोक होत्या, लोकमाता होत्या, राष्ट्रमाता होत्या. त्यांचे हे चरित्र अनेकांना धैर्य, शौर्य, स्फूर्ती, नीती, सामर्थ्य देवो अशी इच्छा व्यक्त करून त्यांना अभिवादन करते. आणि शेवटी ज्येष्ठ कवी सत्यनारायण तिवारी यांच्या मातोश्री बद्दलच्या 4 ओळी वाचून मी इथंच थांबते. तू राजनीति की ज्ञाता थी, भारत की भाग्य विधाता थी. तू महाराष्ट्र की बेटी थी, पर सकल राष्ट्र की माता थी. चंडी, सरस्वती और वैष्णवी शक्ति एक संग आई थी. ममता की विविध मूर्ति जैसी वे वीर अहिल्याबाई थी. तू ज्ञान कर्म राजनीति का मधुर मिलन, हे ममता की मूरत तुम्हें शतबार नमन. संकल्पाचं सर्वंकष, सर्वशास्त्रीय संपन्न आणि कार्यसंपन्न असं मनोज्ञ दर्शन आपल्या व्याख्यानातून घडलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. वेळ झाली अध्यक्ष मनोगताची. अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कामकाज हाताळण्याचा व्यापक अनुभव असणारे, अत्यंत निष्ठेने उच्च शिक्षण क्षेत्रात अहोरात्र योगदान देणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे आदरणीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत सर, मी आपणाला अध्यक्ष मनोगताची विनंती करते. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे, कुलसचिवा उपस्थित होत्या, पण त्या फी फिक्सेशन कमिटीची मीटिंग असल्यामुळे त्या मीटिंगला गेलेल्या. त्याचबरोबर या आता ज्यांनी अतिशय प्रभावीपणे आपला विषय मांडला, खरोखर असं वाटलं नाही की व्याख्यान कसं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण, ज्याच्यामध्ये खूप सारे पैलू होते. ते खूप पैलू तर मांडलेच त्यांनी, पण त्याचबरोबर अभ्यासपूर्ण विवेचन, ज्याच्यामध्ये कॉन्टेम्पररी जे बाकीचे राज्यकर्ते आहेत किंवा बाहेरची त्यांनी उदाहरण दिली. तर मला असं वाटतं की सन ऑफ द सॉइल असं आपण म्हणतो, पण त्या डॉटर ऑफ द सॉइल आहेत. त्या आहेत मूळच्या उस्मानाबादच्या, आणि येण्यापूर्वी आमचं थोडंसं बोलणं झालं. त्यांच्या घरातले बहुतेक सारे शिक्षक आहेत, परंतु त्यांनी स्वतः थोडंसं वेगळी वाट निवडून डॉक्टर झाल्या, आणि डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टिस निर्वहणं सुरुवात केली. मॅडम, मला काही क्षण असं वाटलं की आपण डॉक्टर मेडिकल आहात का PhD आहात, इतकं चांगलं आपण बोलतो. त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागे असणारे एक नेतृत्व म्हणजे डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. अतिशय संयमी, अतिशय समर्थपणे त्यांनी ते बरेच करतात. मी जॉईन झाल्यापासून बघितलं, तर त्याच्यामध्ये खूप चांगलं संयमी नेतृत्व आहे, खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा, आणि त्यांनी प्रस्तावना पण तितकीच चांगली मांडली. त्यांचं पण मी कौतुक करतो. त्याचबरोबर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले बरेच सारे म्हणजे मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये चिलवण सर होते, ते पण मीटिंगला गेले. डॉक्टर गायकवाड आहेत, जे मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर आहेत. त्याच्यानंतर सिनेटचे मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये यतिराज होनमाने, संजय साळुंखे आहेत, मंगेश वेदपाठक आहेत, धन्यकुमार बिराजदार आहेत, आणि बरेच सारे अधिसभेचे मेंबर्स, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, मला काही विभाग प्रमुख पण दिसले, शिक्षक आहेत, बंधू भगिनीनो, आणि विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वप्रथम मला असं वाटतं की हा जो आजचा दिवस आहे तो माझ्या दृष्टीनं खरोखर भाग्याचा दिवस आहे, कारण या दिवशी मला या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विराजमान होण्याची संधी मिळाली, आणि इतका चांगला कार्यक्रम
जो माझा पहिलाच कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं हा भाग्याचा क्षण आहे की मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरचं व्याख्यान ऐकायला मिळालं. आपल्या समोर त्याच्याबद्दल वेळ व्यतीत केला मी आणि खरोखर एक चांगली मांडणी मी ऐकली. आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर मॅडमने आता जे मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारतामध्ये 18वं शतक होतं, संक्रमणाचं होतं, बदलाचं होतं, पुरुष प्रधान आणि स्त्री प्रधानाचे जे आपण म्हणतो ते पुरुष प्रधान होतं. आताच आपण बघितलं की सामाजिक प्रशासकीय कार्य याच्यामध्ये अहिल्यादेवींनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. मला थोडस माझा स्वभाव थोडासा मी मोकळं बोलतो, त्याच्यामुळं मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की संघटनांनी सांगितलं म्हणून आपण करणे ही गोष्ट आपण थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे. आपल्याला जी मूल्य रुजवायची आहेत, आपल्याला जर कार्य मुलांच्या समोर ठेवायचं आहे, आज आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये विषयी बोलतो, आज आपण मूल्य शिक्षणाविषयी बोलतो, आज आपण असं म्हणतो की रोल मॉडेलचे पुस्तकात वाचून होत नाही, तर ते मुलांच्या समोर ठेवलं पाहिजे. आणि ज्या विद्यापीठाचं नावच मुळात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आहे, त्याच्यासमोरच आपल्याला जेव्हा कार्यक्रम करायचा आहे तेव्हा तो खूप उत्साहानं झाला पाहिजे. 298वी जयंती आहे, लवकरच आपण 300व्या जयंतीकडे जातोय, तर एक काहीतरी रोडमॅप ठेवूया. आताच मॅडमनी सांगितलं, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यामधली भावलेली गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं प्रशासन. प्रशासनाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच धरू शकला नाही, कारण ते प्रशासनाला एक मानवी चेहरा होता. न्यायनिष्ठुर तर होत्याच त्या, पण त्याचबरोबर एक ज्याला समाजभूमिक म्हणजे समाज काय म्हणतात सोशली सेंटर्ड असं जे प्रशासन होतं ते त्यांचं होतं. मला असं वाटतं की आपण जेव्हा पुण्यश्लोक देवींच्या नावानं पावन झालेल्या विद्यापीठात काम करतो तेव्हा आपलं प्रशासन पण असंच असलं पाहिजे. मला हे अगदी ठासून सांगायचं आहे की असं प्रशासन घडवण्यामध्ये आपण वी शुड बी लिडिंग, म्हणजे आपण खूप असं स्वतः काम केलं पाहिजे. म्हणजे आता जे सांगितलं की ज्याच्यामध्ये भक्षक ते रक्षक हे त्यांनी केलं, त्याचबरोबर टपाल त्या काळात निर्माण केलं, म्हणजे कम्युनिकेशन, त्या कम्युनिकेशनमध्ये त्यांची खरोखर त्यांनी खूप चांगलं काम केलं. जलनियोजन, त्याच्यानंतर वृक्षारोपण, आणि वृक्षारोपण नुसतं नाही तर त्या वृक्षाची काळजी आणि त्याचं संवर्धन, म्हणजे फक्त गोष्टी केल्या नाहीत, फक्त इव्हेंट्स केले नाहीत, तर त्या इव्हेंट्सचं पॉलिसीमध्ये रूपांतर केलं. तर ही जी गोष्ट आहे ती शिकण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल आपण झाडं लावतो, पण झाडांचं जतन आणि त्यांचं संवर्धन हे पण तितकंच महत्वाचं आहे. दुसरी एक भावणारी गोष्ट अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये खूप सारे दुःखाचे प्रसंग आले, त्याचा आता उल्लेख केला गेला. पतीचं निधन झालं आणि खूप सारे म्हणजे त्यांचं आयुष्य दुःखानं भरलेलं होतं. असं असताना देखील स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांची जी कारकीर्द आहे ती जर आपण बघितली तर स्वतःचं वैयक्तिक आयुष्य त्यांनी बाजूला ठेवलं आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण केलं. आज आपल्याला अशी विचार करायची वेळ आहे की आपल्यापैकी किती जण आपण हे करतो, स्वतःचं सुख दुःख बाजूला ठेवून आपण जिथं काम करतो, आपण ज्या विद्यापीठामध्ये काम करतो, तर त्या विद्यापीठासाठी आपली काय भूमिका असते, तर त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मला परत एकदा वाटतं की ज्या नावाने हे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये आपण थोडंसं वैयक्तिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी फर्स्ट, जसं म्हणतात की नेशन फर्स्ट, तसं ऍटलिस्ट युनिव्हर्सिटी फर्स्ट या भूमिकेला आपण काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते आपण सर्व करावं याच्याबद्दल मला खात्री आहे. बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला गेला ज्या मी रिपीट करणार नाही, की ज्याच्यामध्ये शेती कशी चांगली करावी, बी बियाणं कशी उत्पन्न करून द्यावीत, आणि एक मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये कारागिरांना आश्रय दिला, नवीन नवीन उद्योग सुरू केले, प्रत्येकाच्या हाताला काम दिलं, म्हणजे आता जे मॅडमने सांगितलं त्याच्यामध्ये समृद्ध प्रजा कशी होईल पण ती आळशी असणार नाही याची काळजी घेतली गेली. त्याचबरोबर कलाकारांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहित केलं, कलेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला. तेवढंच नाही तर परराष्ट्र नीती ही खूप चांगली केली, लष्करी दृष्ट्या आपलं राष्ट्र बलशाली व्हावं त्याचबरोबर प्रयत्न केले, पण त्याचबरोबर युद्ध कशी टाळता येतील, मुत्सद्देगिरी कशी करता येईल हे पण त्यांनी बघितलं. आणि मला असं वाटतं की
मला या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की आपण महिला सबलीकरण ह्याचा नेहमी उल्लेख करतो आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी महिला ह्या लीडर आहेत त्या ठिकाणी खूप चांगलं काम होत असतं आणि त्याच्यामुळं महिला सबलीकरण हे खूप महत्वाची गोष्ट आहे, ती त्या काळात झाली, त्याच्यामुळं आपण त्याचा कौतुक केलं पाहिजे. स्त्री संरक्षण किंवा समान संधी देण्याची जी गोष्ट आहे ती त्या काळात झाली. लष्कराचं स्वतंत्र कायापालट केला, त्याच्यामध्ये महिलांची फौज निर्माण केली. बालविवाह रोटी बेटी त्या प्रथेला न जुमानता त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न विवाह 18व्या वर्षी केला. म्हणजे स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी प्रजेसमोर आदर्श ठेवला. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि त्याचा आदर्श घेण्याची आपल्याला गरज आहे. तसंच उद्योगधंद्याचा मी उल्लेख केला, व्यापारी मार्ग बनवले, जसं मॅडमने उल्लेख केला की काही गोष्टींची जी पायाभरणी आहे ती त्या काळात झाली, 300 वर्षापूर्वी झाली. वैद्यांच्या नेमणुका केल्या, म्हणजे मेडिकल फॅसिलिटी दिल्या. त्याचबरोबर पर्यावरण नीती त्याचा उल्लेख केला गेला, त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी झाडे ही सगळे आरक्षित केली गेली. त्याचबरोबर बरंच जिद्दीनं आणि बारेदारपणानं त्याने आपला कर्मयोग आचरत राहिला. माणसातल्या माणूसपणाला दूर करणाऱ्या रूढी परंपरांना छेद दिला, त्याचा पण उल्लेख केला गेला. आणि त्यांचा आदर्श खरोखर त्या आदर्श राज्यकर्त्या होत्या. आणि त्यामुळेच हे जे व्याख्यानाचं टायटल आहे, व्याख्यानाचं जे शीर्षक आहे, कर्तृत्वाची यशोगाथा पुण्यश्लोक राष्ट्रमाता, म्हणजे एका राष्ट्रमातेचा प्रवास हा कसा घडला हे आपण या व्याख्यानातून बघितलं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडं महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेलं अध्यासन आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन. याच्यामध्ये मला खात्री आहे की डॉक्टर कोळेकर हे नक्कीच त्याच्यामध्ये संशोधन पुढे नेतील. काही आपण सिनेटमध्ये ठराव पास केलेले आहेत, त्याची पण अंमलबजावणी होईल. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ते ठेवलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, म्हणजे येत्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो. तुम्ही करून घेईल, कारण ते करण्याची गरज आहे आपल्याला. आपण जसं म्हटलं की विद्यार्थी वर्गाला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि असे जे दावा असतात, असे जे आदर्श असतात ते विद्यार्थी वर्गाला नेहमीच प्रोत्साहित करतात. आणि अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ही यावेळी आपण अगदी उत्साहात साजरी केलेलीच आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की 300वी जयंती ही याच्यापेक्षा चढत्या क्रमाने उत्साहात व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कदाचित त्यावेळी मी आपल्यात नसेल, पण हा आता आपण सुरुवात केलेली आहे, ही सुरुवात पुढं असावी, चालू ठेवावी आणि त्याचबरोबर अगदी उत्साहानं ही जयंती साजरी करावी असं माझं आपल्या सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर श्री टाकळीकर यांनी जे रेखाटन केलेलं आहे त्याचं मी विशेष कौतुक करतो आणि कार्यक्रमामध्ये मी जसं म्हटलं तसं खूप चांगलं नेतृत्व कोळेकर सरांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या वक्त्यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि वक्त्यांचं एक विशेष कौतुक करतो. एवढी चांगली मांडणी केली, एवढी प्रभावी मांडणी केली आणि त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला एखादं व्याख्यान म्हटलं की ते रटाळ होऊ शकतं, पण आपल्याला मला वाटतं असं कुठेही जाणवलं नाही. अगदी सगळे इन्व्हॉल्व्ह होऊन ते व्याख्यान ऐकत होतं. त्यांचं कौतुक. त्याचबरोबर संयोजन आणि कांबळे मॅडमनी जे काही सूत्रसंचालन केलं त्याबद्दल पण मी आभार मानतो, कारण खूप चांगलं झालं. आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी हे व्याख्यान चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.